त्या अपेक्षा अगदी रास्त येतात, कारण आपण आपल्या लोकांच्याकडून अपेक्षा करणार तर अपेक्षा करायच्या कोणाकडून? तर प्रचंड अशा पद्धतीचा संघर्षमय आयुष्य जगलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीत खरंच खूप अन्याय झाला, प्रचंड अन्याय झाला. आणि त्या अन्याय होण्यापाठीमागे अन्यायाचं कारण सुद्धा यानं त्या कारणानं आपण सर्वजण आहोत. फक्त एका जातीमध्ये एका समाजामध्ये जन्मले म्हणून तुमच्या जातीचा फक्त एकट्याचा त्याच्यावरती अधिकार आहे किंवा तुमची एकट्याची जबाबदारी आहे असा प्रश्न नाही. तर अण्णाभाऊ साठे यांनी जे काही लिखाण केलं ते लिखाण तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही त्या लिखाणानं देण दिले. त्या प्रत्येक कथेतील कादंबरीतील पोवाड्यातील नायक नायिका ह्या तुम्हाला आम्हाला जीवन संघर्ष सांगणाऱ्या, जीवन कसं जगावं, अन्याय झाला तर कसं पेटून उठावं अशा पद्धतीचं सांगणारे हे सर्व नायक आणि नायिका होत्या. त्या नायक नायिका आपण घराघरापर्यंत नेणं, प्रत्येक मनगडापर्यंत पोहोचवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी होती. पण त्या जबाबदारीला आपण कुठेतरी निश्चितपणाने कमी पडलो आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे या महापुरुषावरती अन्याय झाला. खर तर 2020 हे अण्णाभाऊंचं शताब्दी वर्ष, जन्म शताब्दी वर्ष अत्यंत दुःखदायक गोष्ट